हॅलो विद्यार्थी मित्रांनो, चला तर जाऊया आपण आता पुढच्या प्रॅक्टिस एक्झाम्पल नंबर 7 डिझॉल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म यामधलं 7वं प्रॅक्टिस एक्झाम्पल आपल्याला सोडवायचं आहे. आता या उदाहरणामध्ये जी माहिती सांगितली त्यामध्ये बघा, साईश, सुमित अँड हेमंत नावाचे 3 भागीदार होते आणि त्यांचा रेशो होता 2:1 आणि आपल्याला काय बनवायला सांगितलं आहे. इथं म्हटलं आहे शो रिलायझेशन अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि बँक अकाउंट काढा म्हटलं. ओके ना. तर आता आपल्याला काय करायचे, हे 3 अकाउंट काढायला सांगितले म्हटल्यानंतर 3 अकाउंट आपल्याला प्रिपेअर करावे लागणार आहे. तर मी काय केलं बघा, 3 अकाउंट ऑलरेडी काढून ठेवलेले आहेत. हे पहिलं आहे रिलायझेशन अकाउंट, दुसरं आहे आपलं पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि तिसरं आहे बँक अकाउंट. आता बघा, या उदाहरणामध्ये आपल्याला दिलेली जी माहिती ती पहिल्यांदा आपण काय करत असतो, बॅलन्सेस पहिल्यांदा ट्रान्सफर करत असतो. बघा मग कॅपिटल म्हटलं तर साईश कॅपिटल, सुमित कॅपिटल आणि हेमंत कॅपिटल यांचे जे कॅपिटल बॅलन्सेस आहे आपण काय करत असतो, नेहमी पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला ट्रान्सफर करत असतो. म्हणून इथे पहिल्यांदा आपण लिहून घेऊ बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. किती बॅलन्स होते बघा, 90,000. साईजचा किती होता, 90,000 बॅलन्स होता. त्यानंतर सुमितचा होता कॅपिटल बॅलन्स 60,000 रुपये आणि हेमंतचा होता 30,000 रुपये. हे आपण घेतले, त्यांचे कॅपिटल बॅलन्सेस ट्रान्सफर केले. त्यानंतर म्हटलं तर बघा, लोन, सन्ड्री क्रेडिटर्स आणि बँक ओव्हरड्राफ्ट. आता जे काही लायबिलिटी आहे त्या लायबिलिटी आपण काय करतो, ट्रान्सफर करतो. कुठं ट्रान्सफर करतो, रिलायझेशन अकाउंटच्या कुठं करतो, क्रेडिट साईडला. कुठं करतो, रिलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला. मग एंट्री काय होते, जेव्हा आपण लायबिलिटी ट्रान्सफर करतो तेव्हा एंट्री होते ईच लायबिलिटी अकाउंट डेबिट टू रिलायझेशन अकाउंट. मग रिलायझेशन अकाउंटच्या क्रेडिटला बाय सन्ड्री लायबिलिटीज अकाउंट, बाय सन्ड्री लायबिलिटीज अकाउंट. बघा आता याच्यामध्ये आपल्याला कोणकोणत्या लायबिलिटी घ्यायच्या आहेत. पहिल्यांदा घ्यायचे लोन. लोन किती रुपये होतं लोन, तर लोनची किंमत होती 12,000 रुपये. किती आहे, 12,000. त्यानंतर म्हटलं सन्ड्री क्रेडिटर्स, इथे घेऊ सन्ड्री क्रेडिटर्स. मग आता सन्ड्री क्रेडिटर्स किती होते बघा, तर त्याची किंमत होती 9,000. आता 12,9 किती झाले, हे 12,9 झाले 21,000 रुपये. किती झाले, हे बाहेर घेतले 21,000. किती रुपये झाले, 21,000. आता आपण काय केले, लायबिलिटी ट्रान्सफर केली. आता तुम्ही म्हणणार की बँक ओव्हरड्राफ्ट आहे. आता जर इथं पाहिलं असेल उदाहरणामध्ये, तर या उदाहरणामध्ये थोडंसं तुम्हाला सोपं उदाहरण दिसतं. मग सोपं आहे म्हटल्यानंतर दिसायला जेव्हा सोपं उदाहरण दिसेल तेव्हा समजून घ्यायचं याच्यात काहीतरी एखादी गोष्ट असणार आहे जी दडलेली असेल, बरोबर की नाही. बघा किती छोटं उदाहरण दिसतंय आणि किती छोटे छोटे 4च ॲडजस्टमेंट आहे, बरोबर की नाही. आता बघा यामध्ये दडलेलं काय, इथं बँकेचा बॅलन्स दिला नाही किंवा कॅशचा बॅलन्स दिला नाही. ॲसेट साईडला असतो ना, प्रत्येक उदाहरणामध्ये आपण पाहिलं कॅश बॅलन्स असतो किंवा बँकेचा बॅलन्स असतो. पण इथं कॅशचाही बॅलन्स दिला नाही आणि बँकेचाही दिला नाही. याचा अर्थ काय, इथं बघा लायबिलिटी साईडला काय म्हटलं तर बँक ओव्हरड्राफ्ट. म्हणजे काय की ह्या भागीदारी संस्थेकडं बँकेचा ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी घेतलेली आहे. ती किती रुपये, 39,000 रुपये आहे. म्हणजे ही काय झाली, लायबिलिटी झाली. मग लायबिलिटीचा बॅलन्स नेहमी काय असतो, क्रेडिट बॅलन्स असतो. म्हणून आपण इथं जे काही बँक अकाउंट क्रिएट केलेलं आहे त्या बँक अकाउंटच्या क्रेडिट साईडला आपल्याला म्हणायचं आहे काय, बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. किती रुपये, 39,000 रुपये. आता इथं पाहिजे तर कंसात आपल्याला समजण्यासाठी हे लिहावं लागणार आहे की हे काय, ओव्हरड्राफ्ट आहे, बँकेकडनं घेतलेली आपण अधिविकर्ष सवलत आहे. किती रुपयाची आहे, 39,000 रुपयाची आहे. यामध्ये असणारी जी काही गुपित गोष्ट होती किंवा जी लवकर लक्षात न येणारी गोष्ट होती ती म्हणजे बँक ओव्हरड्राफ्ट होता. म्हणजे कॅशचा किंवा बँकेचा बॅलन्स इथं ॲसेट साईडला न देता बँक ओव्हरड्राफ्ट दिलेला आहे तुम्हाला लायबिलिटी साईडला. तर हे फक्त इतर उदाहरणांपेक्षा वेगळा भाग इथे होता, तो आपण आता समजावून घेतला. एवढं काय अवघड नव्हतं, ठीक आहे. चला आता जाऊया पुढे. आता रेग्युलर आपण जशा ॲसेट ट्रान्सफर करतो तशा ॲसेट ह्या काय करायच्या, ट्रान्सफर करून घ्यायच्या आहेत. इथं म्हटलं तर प्लांट, डेटर्स आणि स्टॉक ह्या मालमत्ता ज्या आहेत त्या काय करायच्या आपल्याला रिलायझेशन अकाउंटच्या कुठं घ्यायच्या आहेत, आता डेबिट साईडला घ्यायच्या आहेत. मग एंट्री काय होते, एंट्री होते काय, रिलायझेशन अकाउंट डेबिट टू सन्ड्री ॲसेट्स अकाउंट. मग रिलायझेशन अकाउंटच्या डेबिटला आपल्याला काय लिहायचं आहे, टू सन्ड्री ॲसेट्स अकाउंट. आता कोणकोणते ॲसेट त्यांची नावं लिहायची, काय नावं आहेत बघा. पहिली ॲसेट होती काय, प्लांट. मी इथं घेतलं बघा
प्लॅन्टची किंमत किती होती? 1,20,000 रुपये. त्यानंतर दुसरी ॲसेट होती डेटर्स. इथं आपण लिहूया डेटरची किंमत घेतली 45,000 रुपये. त्यानंतर तिसरी मालमत्ता होती आपली काय? स्टॉक. बघा आता स्टॉकची किंमत किती आहे? 75,000. तीही आपण इथे घेतली. आता यांची बेरीज आउटरला घ्यायची, किती आली? 2,40,000 रुपये. किती येते यांची टोटल? 2,40,000. तिथं काय टोटल करायची गरजच नाही येणार, कारण की हे बघा ह्या तिघांची बेरीज इथेच आहे, म्हणून आपण काय टोटल करत नाही बसलो, डायरेक्ट इथं बघून लिहून टाकली ती 2,40,000 रुपये. ओके. त्यानंतर जाऊया पुढे. आता बघा सगळे बॅलन्सेस ट्रान्सफर करून झालेत. आता सोडवायचे ॲडजस्टमेंट. पहिली ॲडजस्टमेंट होती बघा, साईज टू डिस्चार्ज लोन अँड टू टेक डेटर्स ॲट बुक व्हॅल्यू. साईज नावाचा जो भागीदार आहे, या भागीदाराने काय करायचं ठरवलं? लोन डिस्चार्ज करायचं ठरवलं. म्हणजे काय करतोय तो? कर्ज जे आहे 12,000चं जे कर्ज होतं तो परतफेड करायला काय आहे? तयार झालेलं आहे. मग आता कसलं कर्ज आहे? भागीदारी संस्थेचं आहे. म्हणजे थोडक्यात काय? रिलायझेशनचा खर्च आहे किंवा रिलायझेशनची देयता आहे, तो देण्याचं काम कोण करतोय? एक भागीदार करतोय. जेव्हा भागीदार एखादं लोन भागीदारी संस्थेच्या वतीने पेड करत असेल, देत असेल, त्यावेळेस काय एंट्री होते? कशाचा खर्च आहे? रिलायझेशनचा आहे. कोण देत आहे? तर भागीदार देतोय. म्हणून जर्नल एंट्री होते काय? रिलायझेशन अकाउंट डेबिट टू, ज्या भागीदाराने ते कर्ज दिलं आहे त्या भागीदाराचं नाव येणार. आता इथं कोणी दिलं आहे? मग इथं एंट्री होणार काय? रिलायझेशन अकाउंट डेबिट टू कोण पेड करते? साईज. म्हणून एंट्री होईल रिलायझेशन अकाउंट डेबिट टू साईज कॅपिटल अकाउंट. म्हणजे रिलायझेशन अकाउंटच्या डेबिटला इथं म्हणायचं आहे आपल्याला बघा, टू साईज कॅपिटल अकाउंट. किती रुपये कर्ज होतं? 12,000. मग हे 12,000 रुपये काय करायचं ठरवलं त्याने? डिस्चार्ज करायचं ठरवलं. लोन 12,000 रुपये. मग इथे घेतले 12,000 रुपये. आता कंसात आपण इथं समजण्यासाठी आणखी काय करूया? लिहूया काय? लोन म्हणूया. आणि इकडे पण आता जसं आपण एक इफेक्ट दिला, कुठे दिला? रिलायझेशनच्या डेबिटला, तसं पार्टनर्सनी घेतलं म्हटल्यानंतर पार्टनरच्या कुठे जाणार आहे? आता इथे जर एक डेबिटला दिला तर दुसरा इफेक्ट नक्कीच कुठं होतो? क्रेडिटला होतो, बरोबर की नाही? म्हणून इथे म्हणायचे बाय रिलायझेशन अकाउंट. बाय रिलायझेशन अकाउंट कोणाच्या कॉलममध्ये? तर साईजच्या कॉलममध्ये. किती रुपये? तर 12,000 रुपये. किती रुपये घ्यायचे? 12,000 रुपये. ओके. म्हणजे आपली जी काही पहिली ॲडजस्टमेंट होती त्यातला पहिला भाग झाला फक्त. आता पुढं राहिलं अर्ध. अँड टू टेक डेटर्स ॲट बुक व्हॅल्यू. फक्त लोनच त्याने डिस्चार्ज केलं नाही, तर जे डेटर्स होते तेही बुक व्हॅल्यूला टेकन ओव्हर केले. म्हणजे काय की एक मालमत्ता पण घेतली. मग मालमत्ता कितीची होती? डेटर्स कितीचे होते? 45,000चे आहे. त्या किमतीला म्हणजे जी काही बॅलन्स शीटमध्ये किंमत दिली होती त्याच किमतीला त्याने टेकन ओव्हर केले. आता बघा एखादा भागीदार जर ॲसेट टेकन ओव्हर करत असेल तर काय एंट्री होते? म्हणजे पहिल्यांदा त्याने लायबिलिटी घेतली तर काय एंट्री झाली? रिलायझेशन अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. आता त्याच्या रिव्हर्स एंट्री होईल किंवा उलट होईल. म्हणजेच काय? मग पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिलायझेशन. मग पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला टू रिलायझेशन अकाउंट. किती रुपये? तर 45,000 रुपये. कुणाच्या कॉलममध्ये येणार? फक्त साईजच्या, कारण की त्याने एकट्यानेच मालमत्ता टेकन ओव्हर केली. समजण्यासाठी आपण इथं म्हणू काय? डेटर्स. काय केले त्याने? डेटर्स टेकन ओव्हर केले. आता हा झाला एक इफेक्ट, बरोबर की नाही? हा कुठं घेतला आपण? पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिटला घेतला. म्हणजे दुसरा इफेक्ट कुठं जाणार आहे? क्रेडिटला. कुणाच्या क्रेडिटला? रिलायझेशन अकाउंटच्या क्रेडिटला. मग इथं म्हणायचं आपल्याला बघा, बाय साईज कॅपिटल अकाउंट. किती रुपये? तर 45,000 रुपये. इथे पण आपण म्हणू डेटर्स टेकन ओव्हर. ओके. म्हणजे काय केलं आपण? दोन्ही इफेक्ट देऊन घेतले. म्हणजे इथे काय झाली? आपली पहिली जी ॲडजस्टमेंट होती ती क्लिअर झाली. म्हणजे या ॲडजस्टमेंटमध्ये एकच भागीदार काय करतोय? लोन पण द्यायचं ठरवतो, म्हणजे एक लायबिलिटी पण डिस्चार्ज करायचं ठरवतो आणि एक मालमत्ता पण घ्यायचं ठरवतो. दोन्ही एंट्री कशा होत्या? एकमेकाच्या अपोजिट होत्या. त्या आपण आता करून घेतल्या. प्लॅन्ट रिलाइज्ड इथं फक्त 35,000 दिले होते. किती दिले ते पुस्तकात? आपली प्रिंट मिस्टेक. इथं किती आहे? 35,000च दिलेले, पण हे 35,000 नाही आहे. इथं घ्यायचे किती? 1,35,000 घ्यायचे. म्हणजे प्रिंट मिस्टेक आहे. हा एक प्रिंटच झाला नाही आहे. जर हा एक घेतला नाही तर उदाहरण वेगळ्या रकमेला टोटल होतं. म्हणून आपण काय करणार आहे? जे हे उत्तरं इथं दिलेले आहेत बघा,
सांगितलेले आहेत जसं पुस्तकात। या पद्धतीने जर आपल्याला आन्सर पाहिजे असेल तर आपल्याला 1,35,000च घ्यावे लागतील। इथे ही प्रिंट मिस्टेक आहे म्हणून आपण इथे काय करू, सुधारणा करून घेऊ, 1,35,000 पकडू, ठीक आहे ना। मग प्लांट रिलाइज केली किती, 1,35,000ला। तसंच सांगितलं स्टॉक पण रिलाइज केला आहे 72,000ला। म्हणजेच काय की बघा 1,35,000 हे काय विकून आले, प्लांट विकून आले, आणि स्टॉक विकून किती आले, 72। म्हणजे दोन्हींची एंट्री एकच होणार आहे म्हणून आपण इथं काय करूया, एकत्र करूया। 0 0 0 0 0 5 आणि 2 7 7 आणि 3 10 हातचाला 1 आणि 2। म्हणजे बघा आता ह्या दोन्ही ॲडजस्टमेंट आपण ॲट ए टाईम सोडवतोय कारण की दोन्हींची एंट्री एकच होणार आहे। मालमत्ता रिलायझेशनमधून जाणार आणि बँकेमध्ये पैसे येणार म्हणून एंट्री बनली। आपण मालमत्ता विकले म्हणजे पैसे आपल्याला आले, मग पैसे येणार कुठं, बँकेमध्ये। मग एंट्री काय होणार, बँक अकाउंट डेबिट टू रिलायझेशन अकाउंट। म्हणजे बघा बँकेच्या डेबिटला टू रिलायझेशन अकाउंट किती रुपये, 2,07,000 रुपये। आणि रिलायझेशन अकाउंटच्या क्रेडिटला आपल्याला लिहायचं आहे बघा, बाय बँक अकाउंट। आता हे 2,07,000 कसे आले त्याचं इथं वर्णन करायचं आहे थोडक्यात, बरोबर आहे की नाही। म्हणजेच काय की आपण काय केली, प्लांट कितीला विकली, मग प्लांट विकली किती, 1,35,000 जी सुधारित रक्कम आपण घेतोय, ओके। त्यानंतर आहे स्टॉक किती रुपये, 72,000। असे एकूण किती झाले, 2,07,000 रुपये। ही झाली दुसरी आणि तिसरी ॲडजस्टमेंटचे इफेक्ट। आता चौथी ॲडजस्टमेंट काय सांगितलं बघा, चौथ्या ॲडजस्टमेंटमध्ये क्रेडिटर्स वेअर पेड ऑफ ॲट ए डिस्काउंट ऑफ ₹45। म्हणजे क्रेडिटर जे होते, क्रेडिटर्स 9,000चे क्रेडिटर्स आपल्याला द्यायचे होते, बरोबर की नाही। त्यावर डिस्काउंट किती दिला, 45 रुपये। म्हणजे काय करावं लागेल आपल्याला, 9,000 रुपयामधून 45 रुपये वजा करावे लागतील। मग 9,000 मधून 45 गेले तर किती शिल्लक राहतात, 8,955 रुपये। म्हणजे आपल्याला आता किती रुपये द्यायचे त्यांना, 8,955 रुपये द्यायचे। मग हे पैसे कोण देणार, साहजिकच इथे कोणत्याही भागीदाराचं नाव दिलं नाही, याचा अर्थ कोणी दिले असणार पैसे, बँकेने दिले असणार। मग एंट्री काय होईल, कसला खर्च होता, रिलायझेशनचा, कोण पेड करते, बँक पेड करते। म्हणजे एंट्री काय होणार, रिलायझेशन अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट। म्हणून आता आपण काय करूया, लिहून घेऊया, टू बँक अकाउंट किती रुपये, 8,955। पाहिजे तर इथं समजण्यासाठी काय करू, सन्ड्री क्रेडिटर्स, ओके। आणि किती होते किंमत, 9,000 वजा 45, बरोबर आहे की नाही। म्हणजे किती आले, 8,955 आले। हे तुम्हाला आता समजून जाईल इथे 8,955 कसे आले ते। आता इथे आपण किती केले, 8,955 दिले, म्हणजे रिलायझेशनच्या डेबिटला एक इफेक्ट टाकला, म्हणजे दुसरा इफेक्ट कुठे जाणार आहे, हा जर डेबिटला आहे तर दुसरा कुठे जाणार, क्रेडिट साईडला। कुणाच्या क्रेडिटला, बँकेच्या क्रेडिटला। मग बँक अकाउंटच्या क्रेडिट साईडला आपल्याला म्हणायचं आहे बाय रिलायझेशन अकाउंट किती रुपये, 8,955 किती रुपये, 8,955। आता बघा उदाहरणामध्ये काय राहिलं आहे का, आपण जी सांगितलेली माहिती होती सगळी काय केलेली आहे, पूर्ण केलेली आहे। आता आपण काय करणार, टोटल करणार। दोन्ही रिलायझेशन अकाउंटचे डेबिट आणि रिलायझेशन अकाउंटची क्रेडिट साईडची आपल्याला काय करायची, टोटल करायची। मग आपण ती टोटल करून घेऊ। पहिल्यांदा बघा क्रेडिट साईडची घेऊ, इथं होते 21,000, त्यानंतर होते 45,000, त्यानंतर होते 2,07,000। त्यांची टोटल करू, 0 0 7 आणि 5 12 आणि 1 13 हातचाला 1 3 4 7 आणि 2 2। म्हणजे क्रेडिट साईड आली 2,73,000। आता डेबिट बघू, डेबिटचे होते 2,40,000 अधिक 12,000 अधिक 8,955, ठीक आहे। मग आता 5 5 या 5 5 9 9 8 आणि 2 10 हातचाला 1 4 आणि 1 5 आणि 1 6 आणि 2 2। म्हणजे किती आले, 2,60,955। म्हणजेच काय, क्रेडिट साईड काय, क्रेडिट साईड मोठी आहे, बरोबर, आणि डेबिट साईड काय, कमी आहे। मग आता आपल्याला क्रेडिटमधून काय करायचे, डेबिट वजा करायचे। 2,73,000 मधून किती वजा करायचे,
2,60,955 वजा करायचे, बरोबर. म्हणजेच आता इथं काय करावं लागणार, 3च नाही, इकडे हातचा घ्यावा लागेल, बरोबर. इथं राहतील 2, म्हणजे इथे किती राहिले 9, इकडे 9, इकडे 9, सॉरी 9 नाही 10, 10तनं 5 गेले 5, 9मधून 5 गेले 4, आता इथं 9मधून 9 गेले 0, इथं 2 अशी, कारण की इथं हातचा दिल्यानंतर आपण इकडे हातचा ट्रान्सफर केल्यानंतर इथं किती राहिले ते 2, मग 2 अशी 2, 7तनं 6 गेला, शिल्लक राहिले 1, 2 2 गेले 0, म्हणजेच फरक किती आला 12,045. किती फरक आला 12,045. आता हा 12,045 काय, आपली क्रेडिट साईड जास्त आहे, बरोबर. म्हणजे काय, उत्पन्न जादा आहे आणि डेबिट साईड ही खर्चाची आहे, ती कमी, म्हणजे काय झाला प्रॉफिट झाला. मग आता मी दोन्ही बाजूला कोणती रक्कम लिहिणार, जी जास्त आहे ती 2,73,000. इथं पण लिहायचे 2,73,000. आता डेबिट साईडला मी म्हणणार आहे काय, टू प्रॉफिट ट्रान्सफर्ड टू कॅपिटल अकाउंट. जो काही झालेला नफा आहे तो कुठं वाटायचा आपल्याला, कुठं पाठवायचा आहे, कॅपिटलला, पार्टनर्सला पाठवायचं आहे. मग काय नाव आहे त्या पार्टनरची नाव होते, पहिल्याचं नाव काय आहे साईश, दुसऱ्याचं सुमित आणि तिसऱ्या भागीदाराचं नाव आहे आपल्या हेमंत. ओके. आता हे वाटणार कसं, तर त्यांचा रेशो दिला होता, काय रेशो दिला होता 2:1, म्हणजे एकूण रेशो किती झाले 5. याचा अर्थ काय की 12,045ला आपल्याला कितीने भागावं लागणार आहे, 5ने भाग द्यावा लागेल, बरोबर. म्हणजे एका हिश्श्यासाठी किती हे आपल्या लक्षात येईल. मग 5 1 5, 5 2 10, शिल्लक किती राहिले 2, मग 5 चौक 20, पूर्ण भाग गेला म्हणजे इथं आपण देणार 0. त्यानंतर 5 9 45, म्हणजे एका भागासाठी बघा, एका भागासाठी किती आले 2,409 रुपये. मग पहिल्याचा भाग किती होता बघा, पहिल्याचा भाग 2 आहे, मग 2 गुणिले 2,409, पुन्हा काय 2 गुणिले 2,409 आणि 1 गुणिले 2,409. आता याच्या दुप्पट करायचे बघा, किती येणार आहे म्हणजे 4,818, इथे पण येणार 4,818 आणि इथे आहे तीच 2,409. आता ही रक्कम काय करायची आपल्याला, इथे रिलायझेशनच्या डेबिटला घ्यायची. म्हणजे काय की जो काही प्रॉफिट आहे 12,045 मधला साईच्या वाट्याला 2 हिस्सा असल्यामुळे 4,818 रुपये आले, सुमितला पण 2 हिस्सा असल्यामुळे 4,818 रुपये आले आणि हेमंतचा हिस्सा 1 असल्यामुळे 2,409 रुपये त्याच्या वाट्याला आले. असा एकूण प्रॉफिट किती झाला होता तर 12,045 रुपये. आता हे आपण घेतले कुठं, रिलायझेशन अकाउंटच्या डेबिटला घेतले, म्हणजे दुसरा इफेक्ट साहजिकच कुठं होणार आहे, क्रेडिट साईडला होणार, म्हणजे पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिट साईडला. मग पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिट साईडला आपण म्हणू बाय रिलायझेशन अकाउंट, बाय रिलायझेशन अकाउंट. आता काय किंमत होती बघा 4,818, इथे पण 4,818, त्यानंतर इथे किती रक्कम आहे 2,409, 2,409. तर बघा आता ह्या ज्या रक्कम आहेत ह्या घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं, हां इथे लिहायचं राहिला, हा काय आहे प्रॉफिट आहे, काय आहे प्रॉफिट. ओके. त्यानंतर आता बघा पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आपल्याला काय करायचे, क्लोज करायचे. बघा पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्लोज करूया. हेमंतचं किती आहे 30 आणि 2 32,409, किती आली तर 32,409. मग इकडे पण किती यायला पाहिजे 32,409 यायला पाहिजे. किती रुपये कमी पडले डेबिटला, तर काहीच नाही आहे, म्हणजे तेवढीच रक्कम कमी पडली, 32,409 रुपये कमी पडले. ठीक आहे. त्यानंतर आता दुसरा भागीदार कोण आहे, सुमित. सुमितची क्रेडिट साईड पण जादा दिसते, डेबिटला काहीच नाही. 60 आणि 4 किती झाले 64,000, 64,818. सेम इकडे पण 64,818 येण्यासाठी किती कमी पडतात, काहीच नाही, म्हणजे तेवढेच कमी पडले 64,818.
रुपये. ओके, आता बघूया साईज. आता बघा याची क्रेडिट साईड किती आहे, 90, 100 म्हणजेच 1,00,000, 1,02,000, 1,02,000 आणि 4, 1,06,818, 1,06,818. मग आता 1,06,818 मधून आपल्याला 45,000 काय करायचे, वजा करायचे. तर आपण ती वजाबाकी करून घेऊ. 1,06,818 वजा 45,000. बघा आता काय करणार आपण, यांची वजाबाकी करून घेणार. 88,8, 81, 88,8, 6तून 5 गेला 1 आणि 10तनं 4 गेले 6. ठीक आहे, किती राहिले शिल्लक, 61,818. मग ते आपण इथं लिहून टाकूया, किती बाकी राहिले ते, 61,818. आता याला नाव द्यायचं आहे टू बँक अकाउंट. याला काय नाव द्यायचं आहे, टू बँक अकाउंट. म्हणजे इकडं काय म्हणणार आहे, बँकेच्या इथे जर पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिटला आपण म्हटलं टू बँक, म्हणजेच बँकेच्या क्रेडिटला आपल्याला काय म्हणावं लागणार आहे, बाय पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. पण आता त्यांची नावं आहेत, साईज, सुमित आणि हेमंत. मग पहिल्यांदा घेऊ बाय साईज कॅपिटल अकाउंट. साईज कॅपिटल अकाउंट किती, 61,818. त्यानंतर दुसरा भागीदार कोण, सुमित. मग इथं म्हणायचं आहे बाय सुमित कॅपिटल अकाउंट. सुमित कॅपिटल अकाउंट 64,818. आणि तिसरा भागीदार आहे हेमंत, बाय हेमंत कॅपिटल अकाउंट. हेमंत कॅपिटल अकाउंट 32,409. आता आपण काय करणार, टोटल करणार. ह्या दोन्ही बाजूंची काय करायची आपल्याला, टोटल. आता इथे तर आहे 2,07,000. मग ही येते का बघूया. त्यासाठी आता इथं कच्चं कामकाज करू. 39,000, त्यानंतर 8,955, त्यानंतर होते 61,818, त्यानंतर आहे 64,818 आणि 32,409. यांची बेरीज करू आता. आता बघा 9 आणि 16, 25 आणि 5 30, हातचाले 3, 3 आणि 5 8 9 10, 0 हातचाला 1. त्यानंतर 1 आणि 9 10, 10 आणि 8 18, 18 आणि 8 26, 26 आणि 4 30 म्हणजे हातचाले 3, 9 3 12, 12 आणि 8 20, 20 आणि 1 21, 21 आणि 4 25, 25 आणि 2 27 हातचाले 2, 3 आणि 2 5, 5 आणि 6 11, 11 आणि 6 17, 17 आणि 3 किती झाले 20. बघा ही साईडसुद्धा काय आली आपली, बरोबर आली. किती, 2,07,000 रुपये. म्हणजे काय केलं आहे, बँकेच्या दोन्ही बाजू कशा आल्या, समान आल्या. जेव्हा बँकेच्या दोन्ही बाजू टोटल करताना समान येतात तेव्हा आपलं उदाहरण टॅली झालं असं आपण समजतो. अशा प्रकारे हे उदाहरण होतं. थँक्यू.